तब्बल 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक वीज वितरण महामंडळ हेस्कॉमकडून लाईनमॅन पदासाठी सुरू असलेल्या 720 जागाच्या भरती प्रक्रियेला बेळगावात जिल्हा क्रीडांगणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 2 ते 4 जून दरम्यान ही निवड प्रक्रिया राबवली जात असून दररोज जवळपास 250 उमेदवारांचे शारीरिक चाचण्या घेण्यात येत आहेत। या चाचण्यामध्ये 100 मीटर धावणे, दोरी उड्या, गोळाफेक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वीज खांबावर चढणे याचा समावेश आहे। विशेष म्हणजे महिला उमेदवारांनाही वीज खांबावर चढून समान क्षमतेचे प्रदर्शन करत उपस्थितांची वाहवा मिळवली आहे। भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण चाचण्या व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून टिपल्या जात आहेत। उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच त्यांना चाचणीसाठी संधी दिली जात आहे। या संपूर्ण भरती प्रक्रियेवर टेक्निकल डायरेक्टर जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन आणि नियंत्रण ठेवले जात आहेत। त्यांच्यासोबत हेस्कॉमचे अधीक्षक अभियंता प्रवीण चिकोडे, कार्यकारी अभियंता मनोहर सुतार, विनोद करूर, सहाय्यक कार्यकारी अभियंता एम शिंदे आणि प्रवीण कुमार सुक्षारे हे वरिष्ठ अधिकारी सतत मैदानावर उपस्थित आहेत।